बातमी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भात राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात पोहोचलेली आहे। लोकसभेच्या प्रचाराची नंदुरबारमधून सुरुवात होणार आहे। या ठिकाणी सभा सुद्धा होणार आहे। तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात आजपासून सुरू होती आहे। यासाठी काँग्रेसकडून तयारी केली गेली आहे। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी येत असल्याने या यात्रेला विशेष महत्त्व आहे। तर यात्रेसाठी राज्यातील सर्वच काँग्रेसचे नेते एकवटले असून ही यात्रा यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विशाल माळी आपल्या सोबत जोडलेत। विशाल, राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात पोहोचते, सुरुवात होती आहे। काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज नंदुरबार शहरात दाखल होणार असून राहुल गांधी हे दिल्लीने थेट सुरत येथे विमानाने येणार असून सुरत येथून हेलिकॉप्टरने नंदुरबारकडे प्रयाण करणार आहेत। दुपारी 12:30 वाजता नंदुरबार येथे ते दाखल होणार आहेत। तेथून ते रोड शो करत सभा ठिकाणी जाणार असून या ठिकाणी भारत जोडो न्याय यात्रा फार विशेष ठरणार आहे, कारण की 2014 पर्यंत या ठिकाणी काँग्रेसचा बालेकिल्ला हा नंदुरबार जिल्हा मानला जात होता। 2014 नंतर भाजपाने या ठिकाणी किंडार पाडली होती। त्यानंतर आता ही भारत जोडो न्याय यात्रा या ठिकाणी होणार असून काँग्रेसच्या पक्षाला याचा किती फायदा होणार आहे हे येणाऱ्या काळात ठरवेल। जी, मात्र विशाल, आता ही भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये येते, तयारी कशी सुरू आहे? स्वागताची तयारी कशी सुरू आहे? या ठिकाणी सीपी पेट्रोल पंपचा मागे मोठा पंडाल टाकला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव असतील किंवा इतर जे कार्यकर्ते असतील सर्व पूर्वतयारीला लागले आहेत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी दाखल झालेले असून पूर्वतयारी प्रशासनाने देखील या ठिकाणी खबरदारी घेतलेली आहे व जिल्हा प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज झाले आहे। धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीबद्दल।